तर खरात विरोधात कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय त्यावर एक नजर टाकूया। आपण बघतोय भारतीय न्याय संहिता BNS 74 महिलांच्या शिलाचा भंग करणे, लज्जा निर्माण करण्याच्या उद्देशाने कृत्य करणे, शिक्षेची तरतूद 1 ते 5 वर्ष। भारतीय न्याय संहिता BNS 64 बलात्कार, शिक्षेची तरतूद 10 वर्षांपेक्षा कमी नाही, अशी सक्तमजुरी किंवा जन्मठेप। भूताटकीच्या संशयावरून महिलांवर अत्याचार करणं, शिक्षेची तरतूद 6 ते 7 वर्ष। यानंतर बघूया या संदर्भातली एक ब्रेकिंग बातमी। स्वतःला ज्योतिष म्हणवणाऱ्या भोंदू बाबा खरातचा भांडाफोड झालेला आहे। अशोक खरातची काळी कृत्य उघड झाल्यानं आता आणखी काही तक्रारदार महिला समोर येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे श्रद्धेच्या आड महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातचे पाय आणखी खोलात जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय। नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरातचं शिर्डी कनेक्शन आता समोर आलेलं आहे। अशोक खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे शिर्डीमध्ये 4 एकरचा भूखंड आहे। शिर्डीतील प्राईम लोकेशनला कोट्यावधींचा भूखंड त्यानं खरेदी केलाय। खरात याने नाशिकसह सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव परिसरात मालमत्ता असल्याचं समोर आलंय। चर्चा सुरू आहे। शिर्डीतील भूखंडावर गहू पेरण्यात आला होता अशी माहिती मिळते। कॅप्टन अशोक खरातच्या नावे असलेल्या जमिनीची किंमत अंदाजे 50 कोटीहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे। काल रात्री खरात याला क्राईम ब्रांचनं ताब्यात घेतलेलं। खरातची एकूण मालमत्ता किती आहे त्यावर एक नजर टाकूया। अशोक खरात आणि त्या पती पत्नीच्या नावे शिर्डीमध्ये 4 एकरांचा भूखंड आहे। शिर्डीत मोक्याच्या ठिकाणी कोट्यावधींचा भूखंड आहे। नाशिकसह सिन्नर, शिर्डी, कोपरगाव मध्ये मालमत्ता असल्याची माहिती मिळते। खरातच्या मालमत्तेची एकूण किंमत 50 कोटींहून अधिक आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। मिरगाव गावामध्ये कॅप्टन खरात यांनी आपला आलिशान बंगला बांधलाय। आपण बघू शकतो त्याचा दरवाजा बघून आपल्याला हा बंगला मध्ये कसा असेल हे लक्षात येईल। एकूणच दगडी संरचना असलेला हा संपूर्ण बंगला या मंदिराच्या अगदीच शेजारीच्या बाजूला आहे, ज्या ठिकाणी विशेष वॉचमनची व्यवस्था बाजूला करण्यात आली आहे। दोन्ही बाजूला 2 ठिकाणी सुरक्षा रक्षक सातत्यानं तैनात ठेवता येतील अशी सोय या ठिकाणी करण्यात आली आणि नारळांच्या झाडांमध्ये लपलेला हा 2 मजली असलेला बंगला त्यांच्या शेतामध्ये आपल्याला दिसून येतोय। संपूर्ण बंगल्याला दगडी चिरेबंदी असं कंपाऊंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। वरच्या बाजूला तारेचं सुद्धा कंपाऊंड करण्यात आलेलं आहे, जेणेकरून कोणीही मध्ये प्रवेश करू नये। आणि याच बंगल्याचं नाव आहे ब्रह्मा सदन। याच बंगल्यामध्ये अनेक खरात यांचे VVIP जे काही येणारे गेस्ट होते ते या ठिकाणी थांबत होते आणि अनेक VVIP महिला ज्या वेगवेगळ्या भागातून देशभरातून त्यांच्या येत होत्या त्यासुद्धा या ठिकाणी थांबत होत्या। जे काही त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत त्यात केसमध्ये त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये म्हणजे कॅनडाच्या कार्यालयामध्ये एकूणच हा सर्व प्रताप केल्याचं दिसून येत आहे। मात्र असेच प्रकार या भागातही घडल्याचं बोललं जात आहे। अनेक महिला समोर येऊन बोलत नसल्या तरी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाकडे ही तक्रार सातत्यानं केलेली आहे। मात्र कुणीही यावर कारवाई करायला तयार होत नव्हतं। मात्र आता एका महिलेने हिंमत दाखवल्यामुळे हे संपूर्ण खरात प्रकरण उघडकीस आलंय। व्हिडिओ चॅनल सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, सिन्नर, नाशिक।